ज्यांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींचा कॉमनली प्रश्न की मी काही गोड खाल्लं नाही तरी माझी शुगर वाढत असते. तर याचं उत्तर काय? याचं उत्तर असं आहे की तुम्ही काही गोड जरी खाल्लं नाही तरी आपल्या खाण्यामध्ये, इंडियन खाण्यामध्ये युजली 70% पदार्थ जे आहेत ते कार्बोहायड्रेट असतात आणि बाकीचं पर्सेंटेज फॅट आणि प्रोटीन्स असतात. तर या सर्व कार्बोहायड्रेटचं रूपांतर कमी जास्त प्रमाणामध्ये शुगरमध्ये होत असतं. त्यामुळे तुमची शुगर वाढू शकते. तुम्ही 70%वरून 50% किंवा त्यापेक्षा कमी कार्बोहायड्रेट जर खाल्ले तर तुमची शुगर तेवढी वाढणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा की तुम्ही जे कार्बोहायड्रेट घेता ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेत चला, म्हणजे ब्रेकडाऊन स्लो होईल आणि तुमची शुगर वाढेल. आणि दोन गोष्टी लक्षात घेण्यात घ्यायच्या की एक, त्या पदार्थाचं कार्बोहायड्रेट लोड किती आहे आणि त्या पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे. कार्बोहायड्रेट लोड म्हणजे त्यामध्ये कार्बोहायड्रेट पर्सेंटेज किती आहे आणि शुगर पर्सेंटेज किती आहे बघणं. आणि सेकंड, ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे या पदार्थामधले जे काही कार्बोहायड्रेट आहे ते किती फास्ट त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं बघण्याचं परिमाण म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. तर ग्लायसेमिक इंडेक्स युजली 70च्या वर जास्त असेल तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. त्यामध्ये शुगरमध्ये रूपांतर फास्ट होतं, पटकन तुमची शुगर वाढते. 50 ते 70 म्हणजे मीडियम आणि लेस दॅन 50 म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स. शक्यतः तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स किंवा मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ सिलेक्ट करा. त्यामुळे तुमची शुगर पटकन वाढणार नाही. आणि कार्बोहायड्रेट जे घेता ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्या. जस्ट टू गिव्ह एक्झाम्पल की तुम्ही प्लेन राईस, व्हाईट राईस जर घेतला तर त्याचं रूपांतर शुगरमध्ये फास्ट होतं. जर तुम्ही ज्वारीची भाकरी घेतली किंवा मिलेटची भाकरी घेतली तर तुमचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्या कारणाने त्याचं रूपांतर शुगरमध्ये फास्ट होत नाही. तर हे तुम्ही जर केलं सिंपल ट्रिक तर तुमचं शुगर पटकन वाढणार नाही. आणि तुमच्या प्रश्नांचं यामध्ये उत्तर मिळालं असेल की मी गोड जरी खाल्लं नाही तरी माझी शुगर का वाढते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला.